नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। आदर्श गुरुकुल संकुलात 1111 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान महावाचन सप्ताह सोहळ्यास सुरुवात। पेठवडगाव येथे आदर्श गुरुकुल संकुलात संविधान महावाचन सप्ताह सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे। या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित आमदार अमल महाडिक व दलित मित्र आमदार अशोकराव माने होते। आदर्श गुरुकुल संकुलात 1111 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान महावाचनाला सुरुवात झाली। भारतीय संविधान हे केवळ भारतासाठी नव्हे तर जगातील देशांसाठी मार्गदर्शक आहे। सर्व विश्वाला मानवतेचा संदेश देणारे संविधान हे देशाचे हृदय आहे। देशाच्या समृद्धीसाठी संविधान आत्मसात करणं आवश्यक आहे। समतेची व समानतेची मूल्ये रुजवण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या महामानवाचा विचार भारत देश घडावा व देशाच्या विकास करण्यासाठी भविष्यातील पिढी समृद्ध व्हावी यासाठी भारतीय संविधान आवश्यक आहे। या समाजोपयोगी उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नक्कीच होईल। यावेळी आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेतील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, आदर्श विद्यानिकेतन मिंचे या शिक्षण संस्थेतील 1111 विद्यार्थ्यांच्या सहभागाने या संविधान वाचन सप्ताह सुरू झाला आहे। यावेळी 7 दिवस दररोज 4 तास हे विद्यार्थी भारतीय संविधानाचं वाचन करणार आहेत। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी.एस. घुगरे सर, सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम.डी. घुगरे मॅडम, कॉलेज आदर्श विद्यानिकेतन मिंचे शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य मनोहर परीड सर, माजी नगराध्यक्ष वडगाव नगर परिषद मोहनलाल माळी, हातकणंगले भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष अमर पाटील, मजे वडगाव सरपंच कस्तुरी पाटील, नागावचे सरपंच विमल शिंदे तसेच परिसरातील वेगवेगळ्या गावांचे विविध संस्थेतील पदाधिकारी व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।